नमस्कार, मी आज तुमच्यासोबत वांग्याचं भरीतची रेसिपी शेअर करणार आहे. बघा मी काय काय घेतलंय. आता भाजायला ठेवणार. तर सगळे वांगे भाजायला शेगडीवरती ठेवून दिले. त्याच्यासोबत हिरवी मिरची पण ठेवून देणार. हे बघा असं या प्रकारे ठेवून द्यायचं. तुमच्याजवळ शेगडी नसेल तर काही एवढं येणे याच्यावर पण भाजले तरी चालेल. आता बोंबील कट करून घेते. बारीक बारीक पीसेस कट करून घ्यायची त्यांची. छानसे बारीक कट केले म्हणजे खायला पण छान राहतात ते. वांगे पण छानसे भाजले गेलेत. मिरची पण भाजली गेली. ते आता मिक्सरला लावून फिरून घेऊया. लसूण कोथिंबीर सगळं टाकून एकत्र करून ते मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेऊया दरदरा. हे पाहू शकता छान झाले. असं जास्त बारीक पण नाही करायची. तर मस्त झालंय ते सगळं. आणि त्याच्यानंतर बोंबील पण थोडंसं फिरून घेऊया मिक्सरला. असं छान असं खायला पण छान लागतं. सगळी चव त्याच्यात उतरते. तर वांगे पण सोलून घेते मग. हे बघा वांगे असं याच्या न करता मिक्सरला ते पण फिरून घेऊया. मध्ये काही खराब असेल तर ते पण पाहून घेऊया. आता थोडीशी मिक्सरला फिरल्यानंतर असं हे तयार होऊन जातं. आता थोडंसं तेल टाकू. छानसं गरम झालं का त्याच्यात कांदा टाकून देऊया. असं मस्त थोडंसं गोल्डन झाल्यावर थोडंसं जिरा पण टाकूया त्याच्यात. त्याच्याने चांगली चव येते त्याला. थोडंसं तिखट टाकले ते सगळं टाकून देऊ. आता खायला खूपच छान लागतं असं बनवल्यानंतर. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. असं थोडंसं मीठ टाकू चवानुसार. आता परत टाकून देऊ. वांग्याचा ठेचा केलाय तो पूर्ण टाकून देऊया तिथं. ते छानसं झाले. बाजरीची भाकर पण केली मी आता. बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते वांग्याचा भरीत. एकदा नक्की ट्राय करूया. आता घेतले मी थोडंसं कांदा पण घेतला आहे. त्याच्यासोबत भरीतसोबत खायला छान लागते असं. तर टेस्ट करूया. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.